तर आज मी बनवत आहे तांदळाच्या पिठाचे गोड वडे, जे चहासोबत गरमागरम खूपच अप्रतिम लागतात। आम्ही या वड्यांना चामट्या देखील म्हणतो। तुमच्या इथे या वड्यांना काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि रेसिपीसाठी लागणारं साहित्य मी सांगते। यासाठी लागणारं साहित्य मी घेतलंय, ओला नारळ मी किसून घेतलेला आहे, जिरं, तीळ, गूळ घेतला आहे, आपल्याला किती गोड हवंय त्या अकॉर्डिंग घेऊ शकतो, थोडंसं मीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ मी इथे 2 वाट्या घेतलेलं आहे। आणि आता मी गॅस ऑन करत आहे आणि त्यावर एक टोप ठेवून घेणार आहे। आता ह्या टोपामध्ये मी 3 वाट्या पाणी टाकून घेणार आहे, कारण तांदळाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे, तर त्याप्रमाणे 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी मला 3 वाट्या पाणी इथे लागणार आहे, म्हणून मी 3 वाट्या इथे पाणी यूज करणार आहे। आणि आता ह्याच स्टेपला मी ह्यामध्ये ओला नारळ, तीळ, जिरं, गूळ आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। मीठ ह्यासाठी टाकणार आहे मी, कारण जेव्हा गोड पदार्थ बनवला जातो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यानंतर तो गोड पदार्थ अजून खूपच छान लागतो, त्यामुळे मी इथे एकदम जरासं असं मीठ टाकलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि त्यावर झाकण ठेवून हे पाणी आणि हे मिश्रण खूप असं हाय फ्लेमवर उकळून घेणार आहे। आणि आता हे पाणी बऱ्यापैकी उकळलेलं आहे आणि असंच उकळून घ्यायचं आहे। आणि ह्यामध्ये तांदळाचं पीठ मी टाकून घेत आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून त्यावर झाकण ठेवून देणार आहे आणि फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी स्लो फ्लेमवर थोडंसं हे पीठ वाफवून घेणार आहे। 1 ते 2 मिनिटे हे पीठ वाफवून झाल्यानंतर हे बऱ्यापैकी व्यवस्थित रेडी झालेलं आहे। आणि आता एका बाजूला मी तेल सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे। हे पीठ मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि पीठ मळण्यासाठी मी थोडंसं पाणी देखील घेतलं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून मी हे पीठ मळून घेणार आहे। आणि हे पीठ झाकून ठेवायचं नाही, मळून झाल्यानंतर लगेच ह्याचे वडे बनवायला घ्यायचे आहेत। झाकून ठेवल्यानंतर काय होतं की ह्या पिठाला तडा जाऊ लागतात आणि वडे व्यवस्थित येत नाहीत। आणि हे पीठ आता मी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे। आता ह्या पिठाचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे आणि त्या गोळ्यांना चपटा असा आकार देऊन घेणार आहे, गोल वड्यांचा, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, बरोबर मीडियम आकाराचे वडे मी बनवून घेणार आहे। आणि अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा वडे तयार करून घेणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला मी तेल सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे, म्हणजे एका बाजूला वडे देखील तयार होतील आणि दुसऱ्या बाजूला तेलही गरम होईल, तेही मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। आणि आता इथे सर्व पिठाचे मी वडे बनवून घेतले आहेत आणि आता ते स्लो फ्लेमवर मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। आणि आता हे वडे एका बाजूने फ्राय झाले आहेत, दुसऱ्या बाजूने सुद्धा हे वडे मी फ्राय करून घेत आहे। आणि आता वड्यांना छान असा ब्राउनिश रंग आल्यानंतर हे वडे मी काढून घेणार आहे। वड्यांमधलं तेल पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा वडे फ्राय करून घेणार आहे।
आणि आता तांदूळाच्या पिठाचे गोड वडे इथे रेडी झालेले आहेत. चहासोबत खूपच चवदार लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा.